जो मतदार राजा आहे त्या मतदार राजाला हे सांगितलं पाहिजे, जे काही उद्धवचा आणि राजचा जो काही जाहीरनामा आहे तो कायदेशीर दृष्ट्या भूलभुलैया आहे। मुद्दा असा आहे की उबाटा नावाचा उद्धवचा पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा राज ठाकरेचा पक्ष यांनी एक जाहीरनामा जाहीर केला। तो जाहीरनामा अशा प्रकारे जाहीर करण्यात आला की तो नियमांमध्ये आचारसंहितेमध्ये बसत नाही। मग जे गोष्टी नियमात बसत नाहीत, आचारसंहितेत बसत नाहीत, जे भारतीय न्यायव्यवस्थेने घालून दिलेल्या बंधनाच्या पलीकडे, अशा जाहीरनाम्याला कुठेतरी पायबंद केला पाहिजे आणि जो मतदार राजा आहे त्या मतदार राजाला हे सांगितलं पाहिजे, जे काही उद्धवचा आणि राजचा जो काही जाहीरनामा आहे तो कायदेशीर दृष्ट्या भूलभुलैया आहे, तो कायदेशीर दृष्ट्या फसवणूक ठरणार आहे। आणि त्यामुळं आमचं मतदार म्हणून मुंबईतले, बॉम्बेतले आमचं आधी कर्तव्य आहे की ज्या गोष्टी आपल्याला ज्ञात होतात त्या गोष्टी इतरांना ज्ञात करून देणं हे कर्तव्याचा भाग आहे। आणि म्हणून ज्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जे जाहीरनामा केला त्यांच्या विरुद्ध आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। आणि त्या तक्रारीमध्ये आम्ही म्हणलेलं आहे, शिवसेना उभाटा व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रस्तावित संयुक्त जाहीरनाम्यातील असंविधानिक, बेकायदेशीर व आर्थिकदृष्ट्या अमान्य मोफत सवलती लाभ याबाबत तक्रार, संविधान, माननीय सर्वोच्च न्यायालयाचे बंधनकारक निर्देश, आदर्श आचारसंहिता तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 अंतर्गत भ्रष्ट निवडणूक प्रथा ठरवून दंडात्मक कारवाई व अपात्रता लागू करण्याबाबत असा आमचा विषय आहे। आणि त्या विषयासोबत आम्ही पुढे जाताना आम्ही स्पष्ट केलेलं आहे एक की 700 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफी, 700 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफी आणि त्याचबरोबर मोफत पार्किंग आणि त्याचबरोबर पहिला मुद्दा घेतो 700 चौरस फुटाचं घर माफी। मला एक समजत नाही, स्वतःला किती मतं मिळतील ही प्रत्येकाला आपली अवकात माहीत असते, परंतु जे आपल्या अवकातीत नाही ते सुद्धा बोलून दाखवून लोकांना भूलभुलैया करण्यासाठी, कायद्याचा भंग करण्यासाठी, आमिष दाखवण्यासाठी अशा प्रकारे 700 चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफी हे देता येणार नाही।